नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि अर्थातच मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि समाधान मिळवून देणार आहे। आरक्षणासाठी लढा निर्माण करणाऱ्या जरांगे पाटलांना यामध्ये यश मिळालंय। सरकारनं सगळ्या सोयऱ्यांबद्दलची अधिसूचना काढली आणि जरांगेंनी आपलं आंदोलन मागे घेतलं। मात्र गुणरत्न सदावर्तेंनी सोमवारी आता कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। पाहूया त्या संदर्भातला TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना। गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला। झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाही। जरांगे पाटलांना सरकारनं कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं पत्र दिलं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आणि मराठे आपापल्या गावी परतले। मात्र मुख्यमंत्र्यांच्या अधिसूचनेला सर्वात आधी त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलाय। झुंडशाहीनं असे नियम बदलता येत नाहीत असा हल्लाबोल अजित पवारांचे मंत्री भुजबळांनी केलाय। सगळे सोयऱ्यांसंदर्भात जी अधिसूचना काढली ती कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं भुजबळ म्हणाले। म्हणजेच पुढच्या लढाईचे संकेत भुजबळांनी दिले। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाजावर, ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी नांदेल आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला आरक्षण देताना आज सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया। माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे। एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत। बांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं। ग्रह चौकशी नंतर करावी, सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे। अध्यादेश तर झालाय। जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ॲफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते। म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही। हे कायद्याच्या विरुद्ध होईल। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सरकारनं जरांगेंना दिलेली हीच ती अधिसूचना आहे। त्यावर स्पष्ट शब्दात लिहिलंय की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल। यामध्ये सगळे सोयऱ्यांची व्याख्या करण्यात आलेली आहे। सगळे सोयरे म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक, रक्तातील नातेवाईक, पितृसत्ताक पद्धतीनं सगळे सोयरे आहेत असं शपथपत्रात पुरावा म्हणून अर्जदारांना दिल्यास गृह चौकशीद्वारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्या आधारे गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती आल्यानंतर सरकारद्वारे पुढचा विचार करून अधिवेशनात विधेयक पास करून कायदा केला जाईल आणि नंतर शासन निर्णय अर्थात GR पास करण्याची सरकारची पद्धत आहे। मात्र सदावर्तेंनी सोमवारी कोर्टात जाणार असल्याचं बोलून दाखवलंय। ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे, ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना। गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि
अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. अध्यादेश ह्या कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही. तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार. त्याच्यानंतर मग शासन ठरवतं. नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही. तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करू. कशाची एंट्री, कशाची बॅक डोर आणि फ्रंट डोर अशी काही एंट्री नसते. संविधानिक भूमिका असते. कोणी सुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही. मला अनेकांचे फोन येत आहेत. कोणती बॅकडोर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही. आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे. कायद्यामध्ये 2000चा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री, बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही. अहो, सोमवार येऊ द्या, लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या, शांत चित्तानं सोमवारची वाट बघा. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ट्विट करत मुख्यमंत्री शिंदेंना तिरकस टोला लगावलाय. श्री मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा. म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा. अध्यादेश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या, या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. सगळे सोयऱ्यांवरून काढलेल्या अधिसूचनेवरून भुजबळ आक्रमक झाले. मागच्या दारानं मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. तर ओबीसींवर अन्याय झालेला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे तुम्ही प्रयत्न करता येतात, पण त्याच्यामुळे तुम्ही 50% जे तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता. हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही. भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसींवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भुजबळ साहेबांचं देखील या ठिकाणी समाधान होईल. कारण आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचाच नाही. त्यामुळे आम्ही तो होऊ दिलेला नाही. दुसरीकडे सरकारच्या अधिसूचनेनंतर ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद निर्माण झाले. प्रकाश शेंडगेंनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला तर ओबीसींवर कोणताही अन्याय झालेला नाही असं ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे म्हणाले. आम्ही आक्रोश आंदोलन आता सगळ्या महाराष्ट्रात आम्ही सुरू करत आहोत. ह्या सगळ्या आदेशाची आम्ही होळी करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी फसवणूक कुणाची झाली असेल ती ओबीसी झालेली आहे. जवळपास 3 कोटीच्या आसपास असणारा हा समाज तो कुणब्यांचे दाखले सगळे सोयरे आणि गणगोतारा घेऊन जर ह्या कुणबीमध्ये येणार असेल मग धक्का लागला असं कसं होऊ शकत नाही. आणि या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस तर म्हणतात की आमचा डीएनएच आहे, आमचा डीएनएच ओबीसी आहे. तो डीएनए आता शांत काय? नक्कीच आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही कुठेही करणार नाही. आम्हाला काही धोकाच नाही तर आम्ही आता कशाला कूच करणार. त्यांची कूच थांबली तर आम्हाला आमची कूच थांबवावीच लागेल. 13 तारखेला जे आम्हाला लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाला आज तागायत आतापर्यंत कुठलाही धक्का लागलेला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही समाधानी राहणारच. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना जात प्रमाणपत्र आताही मिळतंय आणि उद्याही मिळेलच. पण नव्या अधिसूचनेवर 16 फेब्रुवारीपर्यंत सरकारनं हरकती मागवल्या. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लगेच उद्यापासून सगळे सोयऱ्यांसंदर्भात नवीन व्याख्येनुसार जात प्रमाणपत्रांचं वाटप होणार नाहीये. त्यासाठी 16 फेब्रुवारीनंतर होणाऱ्या कायद्याची वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.